संध्याकाळी विनोदन मी आम्ही दोघंजण चाललो पावती बुक आणण्यासाठी. काल रात्री गजूभाऊ, मी आणि मेघनाथ आम्ही तिघंजण आलतो दीपाली नगरमध्ये काकाच्या घरी. काकाच्या घरी येऊन पावती बुक छापायला टाकल्या होत्या. आज त्या पावती बुक घेण्या होत्या. मग आलो आम्ही काकाच्या घरी. काकानं घर तर मस्त बनवलं. अंदर येऊन काकाला आवाज दिला तर काका काही बाहेर नाही आले. हे कुत्रं झालं. त्या कुत्र्याला म्हटलं जाय बाबू काकाला बोलवून आण. पण हे पा किती चत्र आहे, हे इकडे जाऊन पाणी पिऊ राहिलं. तेवढ्यात काकाच बाहेर आले. काका म्हणत आज एकच पावती बुक झाली, एकच घेऊन जा. अशी आहे आपली पावती बुक. तुम्हाला अगर पावती फाडणार असेल तर मला DM करा, पावती फाडून टाकू आपण. आज गाडी पाहा, मी ना पोलिसाची गाडी आणली डायरेक्ट. पोलिसाच्या गाडीवर बसून समोर आलो तर समोर दिसला आम्हाला सनसेट थोडासा एन्जॉय केला आणि मग आलो घरी. घरी आलो तर आपल्या मांजरनं 4 क्यूट पिल्लं दिले. ते पिल्लं पाहिले मग आलो घराच्या वर. घराच्या वरून नजारा पहा किती मस्त दिसू राहिला. हे जे वावर दिसू राहिलं हे व्हिडिओ पुरता आपलं आहे असं समजून चला मग आता मी व्हिडिओ एडिट करेल, तुम्हाला जागा दाखवतो. इथं बसून मी व्हिडिओ एडिट करत असतो. मग रोजच्याप्रमाणे आज बी व्हिडिओ एडिट केला. चला आज तुम्हाला आपल्या पोट्ट्यांचे घर दाखवतो. हे जे सरळ घर आहे हे मेघनाथचं घर आहे. जे मग बोटाच्या खाली घर जे दिसू राहिलं ते पण्याचं घर आहे. ते जे पांढरं घर दिसू राहिलं त्याच्या घराच्या तिकून गजूभाऊचं घर आहे. गजूभाऊचं घर